नमस्कार. लस घ्यावी का नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. कोविड नंतर तर हा प्रश्न अधिकच गूढ झाला आहे. काही लोक म्हणतात लस म्हणजे जीव वाचवणारी ढाल, तर काहींना वाटतं याचे दुष्परिणामही आहेत. पण खरं काय आहे हे या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया. लस म्हणजे खरोखरच जीव वाचवणारी ढाल आहे का फक्त एक गैरसमज? पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात लस म्हणजे काय. लस म्हणजे आपल्या शरीराला आजाराशी लढायला आधीच तयार करून ठेवणं. जसं एखादा सैनिक युद्धापूर्वी तयार होतो, तसंच आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीम आधीच तयार होते. आता हीच गोष्ट थोडी सोपी करून पाहूया. कल्पना करा, तुमचं शरीर म्हणजे एक सुरक्षा यंत्रणा असलेला किल्ला आणि बाहेरून येणारे व्हायरस किंवा बॅक्टेरिया म्हणजे हल्ला करणारे शत्रू. आता प्रश्न असा, शत्रू आधी कधीच पाहिला नसेल तर किल्ला वाचणार कसा? आणि हिथंच लस काम करते. लस म्हणजे त्या आजाराच्या जंतूचा कमजोर किंवा निष्क्रिय किंवा त्याचा एक छोटासा भाग तो आपल्या शरीराला दिला जातो. एका ओळीत सांगायचं झालं तर शरीराला आधीच शत्रू ओळखायला आणि त्याच्या विरुद्ध लढायला शिकवणारी वैज्ञानिक पद्धत म्हणजे लस. आता आपण काही लसीचे फायदे जाणून घेऊया. पहिला फायदा, गंभीर आजारापासून संरक्षण मिळतं. लसीमुळे पोलिओ, टिटॅनस, गोवर यासारख्या जीवघेण्या आजारापासून आपल्याला संरक्षण मिळतं. रोगाची तीव्रता कमी होते. जास्त लोकांनी जर लस घेतली तर संपूर्ण समाज हा सुरक्षित राहतो. लसीमुळे मृत्यूदर कमी होतो, कारण इतिहासात लसीमुळे लाखो लोकांचे जीव वाचल्याची उदाहरणे आपल्याला आढळून येतील. आता आपण लसीचे काही तोटे जाणून घेऊयात. यामध्ये पहिला तोटा म्हणजे काही हलके दुष्परिणाम या लसीमुळे आपल्याला जाणवतात. त्यामध्ये ताप येणे, हात दुखणे, थकवा येणे असे सामान्य आणि तात्पुरते काही लक्षणे आपल्याला त्यामध्ये आढळून येतात. यामध्ये काही क्वचित पण गंभीर अशा प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला दिसतात. त्यामध्ये खूपच कमी लोकांना ॲलर्जी व गंभीर रिॲक्शन होऊ शकतात. लस ही 100% संरक्षण देत नाही, पण जो धोका लसीपासून मिळतो तो फार कमी असतो. मग लस घ्यावी का? वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर लसीचे फायदे हे त्याच्या तोट्यापेक्षा खूपच जास्त आहेत. म्हणूनच WHO आणि डॉक्टर नेहमीच लस घेण्याचाच सल्ला देतात.